आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पानकांचा उल्लेख आलेला आहे। पोटात आग पडणे, छातीत जळजळ होणे अशासारख्या अनेक समस्यांवर आणि इतरही अनेक समस्यांवर ही रेसिपी अतिशय गुणकारी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे सांभार। हा सांभार धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर साखर मी बारीक वाटून घेतलेली आहे आणि हा आहे भीमसेनी कापूर आणि हे पाणी आहे। तर जवळपास 8 वाट्या इथे मी हे पाणी घेतलेलं आहे। मी इथे खल घेतलेला आहे। जर तुमच्याकडे खल नसेल तर तुम्ही पाटा वरवंटा घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला हा बारीक चिरून घेतलेला सांभार असा घेऊन याला वाटून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण हा सांभार बारीक वाटून घेतलेला आहे। आता आपण याला गाळून याचा रस काढून घेऊ। आता आपण हा रस या पाण्यामध्ये घालूया। तर यात आपल्याला साखर घालायची आहे। कापूर चवीपुरता फ्लेवर येण्यासाठी म्हणून आपण यामध्ये हा कापूर टाकत आहे। छान असं ढवळून घेऊया। बघा, आपलं हे अतिशय सुंदर असं हिरवगार धान्यक पानक म्हणजे कोथिंबिरीचं सरबत तयार झालेलं आहे। खूप सुंदर अशी याची चव राहते आणि खूप थंडावा याने शरीरामध्ये निर्माण होतो। हे सरबत तयार झाल्यानंतर हे आपल्याला एका अशा मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला हे सरबत काढून घ्यायचं आहे। थोड्या वेळ आपल्याला यामध्ये सरबत ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण थंड झाल्यावर हे सरबत पिऊ शकतो। तर आता आपण हे काढून घेऊ। आज जी आपण रेसिपी बनवली या पानकामध्ये सर्वात प्रमुख द्रव्य आपण जे वापरलं ती होती कोथिंबीर। कोथिंबीरीमध्ये 3 प्रकारचे रस असतात। ही चवीला गोडसर असते, तुरट असते आणि थोडीशी कडवट देखील असते। ह्या सर्व रसांमुळे आपल्या शरीरातील पित्त कमी होते, म्हणजेच उष्णता कमी होते। कोथिंबीर शामक असे हे द्रव्य आहे। कोथिंबीर ही गुणांनी देखील थंड अशी असते, म्हणून ती शरीरामध्ये थंडावा निर्माण करते। ह्या द्रव्याचा आपण वापर कसा करू शकतो? तर या दिवसांमध्ये बाहेर प्रचंड उष्णता निर्माण झालेली असते। अशामध्ये जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला ऊन लागते किंवा खूप गरगरायला लागतं, खूप चक्कर यायला लागतात, कधी कधी खूप फणफणून ताप येतो, तर या जाणवतो। या सगळ्या तक्रारींमध्ये हे धान्यक पानक अतिशय गुणकारी आहे। लघवीला साफ होत नाही, वारंवार लघवीला जावं लागतं, बरेच वेळेला लघवीला आग होते, त्या जागेवर आपल्याला वेदना होतात। विशेष करून महिलांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे वारंवार होत असते, त्यामध्ये हे धान्यक पानक अतिशय गुणकारी आहे। जेव्हा पोटात प्रचंड आग पडलेली असते, छातीमध्ये जळजळ होत असते, अशा वेळेला काहीतरी थंड पिण्याची इच्छा आपल्याला होत असते, त्यावेळेला देखील हे धान्यक पानक आपण पिऊ शकतो। जेव्हा नक्की करून बघा, अतिशय गुणकारी, सोपी आणि अगदी सहज घरातल्या साहित्यातून होणारी ही रेसिपी आहे।